नमस्कार मित्रांनो. सध्या जे काही वातावरण होतं आहे, काही भागात गारपीट आहे, काही भागात ढगाळ वातावरण आहे, काही भागात वारं वादळ आहे आणि काही भागामध्ये नुसता पाऊस जो आहे हा काही प्रमाणात पडत आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये जे आपण डाळिंब शेतीमध्ये कुठली काळजी घेतली पाहिजे? कारण हे जे वातावरण आहे हे डाळिंब शेतीसाठी सध्या खूप मोठं संकट उभारून आलेलं आहे. यामध्ये ज्या भागात काही गारा वगैरे झालेल्या आहेत त्या भागात तर क्रिटिकल कंडिशन आहे. काही भागात फक्त वारा वादळ आहे, काही भागात फक्त पाऊस आहे. मुख्यतः या भागामध्ये ह्या कंडिशनमध्ये किंवा ह्या खराब वातावरणामध्ये आंबेबहार आणि हस्तबहार ह्या दोन्ही भागावर बहारावर हे मोठं संकट जे आहे हे आहे. तर ह्या संकटातून सावरण्यासाठी आपण कुठले कुठले उपाययोजना केल्या पाहिजे किंवा त्याला आपण कशा पद्धतीने सामोरं गेलं पाहिजे? गारपीट झाली असेल तर काय केलं पाहिजे आणि नुसता पाऊस झाला असेल तर काय केलं पाहिजे? कारण मित्रांनो, आता हस्तबहार जवळ-जवळ हार्वेस्टिंगला काही भागात चालू झालेले आहेत. त्यांचंही गारीनं नुकसान केलेलं आहे आणि जे कोणी आंबे बहारमध्ये आहेत अशा शेतकऱ्यांचं जे आहे फ्रूट डेव्हलपमेंट स्टेज असतानाही गारपीट झालेली आहे. तर मित्रांनो, ज्यांचे कोणाचे क्रॉप कव्हर आहे, जसे की आपला हा क्रॉप कव्हर आहे, यांच्या बागा ज्या आहेत हे सुरक्षित राहिलेले आहेत. पण ज्यांच्या बागा ज्या आहेत ह्या क्रॉप कव्हरने झाकलेल्या नव्हत्या, त्यांना क्रॉप कव्हर केलं नव्हतं, अशाच्या बागेवर जे आहे हे संकट जे आहे हे आलेलं आहे. तर अशा शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे, त्यावर आपण थोडीशी आज चर्चा करूया. का जेणेकरून जरी गारपीट झाली असेल तर त्याला आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजे त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे हे करूया. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम बघूया मित्रांनो, आपण ज्यांच्या प्लॉटमध्ये गारा वगैरे ज्या आहेत ह्या पडलेल्या आहेत, ज्यांचा प्लॉट उघडा होता. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे. जर नॉर्मल गारपीट झाली असेल तुमच्याकडे 10, 15, 20 मिनिटं आणि गारांची साईज बारीक असेल तर ट्रीटमेंट करायला तुम्हाला परवडेल. आणि जास्त प्रमाणात जर गारपीट झालेली असेल, अगदी झाडाच्या पार साली निघले असतील, तर अशा प्लॉटमध्ये मित्रांनो काही खर्च करून उपयोग होणार नाही. कारण तो माल जे आहे हा टिकणारच नाही अजिबातच. कारण त्याला फळांना जेवढा मार बसलेला असेल तर त्या पद्धतीनेच ते फळाची जे आहे हे ड्रॉपिंग होऊ शकते किंवा ते फळ सडण्यासाठी ही सुरुवात होऊ शकते. तर अशा वातावरणामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूया. तर सर्वप्रथम ज्या भागात गारपीट झालेली आहे अशा शेतकऱ्यांनी जे आहे सर्वप्रथम मायक्रोसीड किंवा फुवासनचा एक स्प्रे काढायचा आहे रात्रीच्या वेळी किंवा पाठे लवकर सूर्य उगवण्याच्या आधी. आणि एक दिवस सोडून मित्रांनो इथे तुम्हाला एक प्रोडक्ट अजून फवारणी घ्यायची आहे, ती म्हणजे तुम्हाला इथे कॉपर बेस घ्यायचा आहे मित्रांनो. कारण कॉपर जे आहे हे जखमा भरवण्याचं जे आहे हे काम करतं आणि जे काही इतर घातक फंगस तयार होणार आहेत हे फंगसला पण ते ॲक्टिव्ह होण्यापासून जे आहे हे थांबवतं. यासोबत मित्रांनो तुम्हाला एक अँटीबायोटिक घ्यायचा आहे. मग त्यामध्ये तुम्ही बॅक्टेरियल घेऊ शकता, स्टेप्टो घेऊ शकता किंवा कासोकामायसिन घेऊ शकता. यात तुम्हाला अजून सांगाल मित्रांनो, इथे तुम्ही कोनिकाचा स्प्रे घेऊ शकता. कोनिकामध्ये जे आहे तुम्हाला कॉपर पण भेटणार आहे आणि अँटीबायोटिक पण भेटणार आहे, ज्यामुळे तुमच्या फळांना ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या जखमा भरून निघण्याचंही काम होणार आहे. त्यासोबतच जे आहे मित्रांनो, जे काही तुमच्या प्लॉटमध्ये फंगस तयार होणार आहेत ते फंगसही ॲक्टिव्ह होऊन देणार नाही. आणि जरी काय तुमच्या प्लॉटमध्ये जर तेले वगैरे असेल तर तेलही कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी मदत ह्या स्प्रेमधून भेटणार आहे. तर यामध्ये अजून एक मित्रांनो, ज्यांची बाग फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे अशा शेतकऱ्यांनी कॉपर घ्यायचं नाही. कारण त्यांनी जर कॉपर घेतलं तर त्यांच्या प्लॉटमध्ये जे आहे फ्लॉवर ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणात ही होऊ शकते. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यांच्या प्लॉटमध्ये फ्लॉवरिंग आहे अशांनी कॉपर बेस प्रोडक्ट घ्यायचं नाही. त्यांनी अँटीबायोटिक सोबत कॅप्टॉप घ्यायचा आहे. मग तुम्ही तिथे ताकद किंवा बॅक्टेरियल घेऊ शकता किंवा कॅप्टॉप बॅक्टेरियल घेऊ शकता का स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता किंवा कासोबी आणि कॅप्टॉप घेऊ शकता. तुम्ही अशा पद्धतीची कॉम्बिनेशन तिथे घेऊ शकता, जेणेकरून तुमची फ्लॉवर ड्रॉपिंग ही होणार नाही. म्हणजेच तुम्ही इथे कॉपर बेसमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की कोनिका घेऊ शकता. नाही कोनिका अवेलेबल झालं तर सरळ मित्रांनो, कोसाईड 2000 जे आहे तुम्हाला 1.25 ते 1.5 ग्रॅम पर लिटरसाठी घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला 1 ते 1.25 ml कासोबी घ्यायचा आहे. यामध्येही तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा भेटणार आहे ज्या प्लॉटमध्ये जिथे गारपीट झालेली आहे अशा प्लॉटमध्ये. आणि जर कोनिका अवेलेबल झालं तर कोनिका घ्या, पण कोनिका अवेलेबल जर नाही झालं तर तुम्ही हे एक कॉम्बिनेशन करू शकता. हे जवळजवळ कोनिकाच तयार होत आहे.
कारण कोनिकामध्येही कॉपर आणि कासुगामायसिन आहे. आणि इथे आपण वेगळं जर घ्यायचं म्हणलं तर कोसाईड आणि कासुगामायसिन घेऊ शकतो, त्याला आपण कासुबी म्हणतो. किंवा तुम्ही कोसाईडसोबत बॅक्टेरियलही घेऊ शकता किंवा स्टेप्टोसायक्लिनही घेऊ शकता. जे अवेलेबल होईल ते तुम्ही अशा पद्धतीने जे आहे कॉम्बिनेशन घेऊ शकता, ज्यामुळे तुमच्या प्लॉटमध्ये जे काही गारपीट वगैरे झालेले आहे त्या गारपिटीपासून तुमच्या फळांना ज्या काही जखमा झालेल्या आहेत त्या जखमाही भरून निघतील, फळ रिकवर होईल. आणि त्यासोबतच जे आहे तुमचं जे काही फंगस ॲक्टिव्ह व्हायचे आहेत ते फंगस ॲक्टिव्ह होणार नाही, तेल ॲक्टिव्ह होणार नाही. यासोबत मित्रांनो काही भागात फक्त पाऊस झालेला आहे आणि त्यांच्याकडे तेल्या नाही, अशा शेतकऱ्यांनी मायक्रोसीडचा स्प्रे घेतल्याच्या नंतर, मायक्रोसीड किंवा होवासांचा स्प्रे घेतल्याच्या नंतर 1 दिवस सोडून एक बुरशीनाशकाचा तुम्हाला स्प्रे काढायचा आहे. त्या बुरशीनाशकामध्ये मग तुम्ही स्कोर कवच घेऊ शकता किंवा नेटिव्ह घेऊ शकता किंवा तुम्ही कस्टोडियाही घेऊ शकता किंवा कॅब्रोटॉप घेऊ शकता. तर जिथे तेल्या नाही, फक्त पाऊस झालेला आहे अशा शेतकऱ्यांनी, पण ज्या भागामध्ये तेल्या आहे आणि पाऊस झालेला आहे, गारा झालेला नाही, त्यांनी जो अगोदर आपण स्प्रे सुचवलेला आहे कोनिका किंवा मग कोसाईड 2000 त्यासोबत एक अँटीबायोटिक कुठलंही तुम्ही जे तुम्हाला अवेलेबल होईल ते, अशा पद्धतीनं जे आहे हे नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि जे काही आपल्या प्लॉटमध्ये पाऊस झालेला आहे किंवा गारपीट झालेली आहे, तर ह्या संकटातून आपण आपली जी बाग आहे ही आपल्याला वाचवायची आहे. काही प्रमाणात थोडंसं नुकसान हे होणारच आहे, 100%च सुरक्षित राहील अशातला काही भाग नाही, पण 100% नुकसान होण्यापासून आपण नक्कीच त्यामधून वाचणार आहे. त्यामुळे जे प्लॉटचं नियोजन आहे अशा पद्धतीनं तुम्हाला हे करायचं आहे, जेणेकरून प्लॉट हा आपला ट्रेसमधून जो हा बाहेर निघणं आणि आपला प्लॉट रिकवर होण्यासाठी सुरुवात होऊन जाईल. यानंतर आपण ड्रिपने काय केलं पाहिजे, तर ज्या भागात किंवा ज्या बागेमध्ये तेल्या आहे किंवा तेल्या नाही अशा शेतकऱ्यांनी दिलं तरी चालतंय. जर तुमच्याकडे आव्हेना न्यूट्रीमिक्स असेल तर तुम्ही आव्हेना न्यूट्रीमिक्स सोबत तुम्हाला मॅंगनीज सल्फेट प्रति झाड 10 ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये द्यायचं आहे. यामुळे झाडाची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ही वाढणार आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळे जे काही आपल्या प्लॉटमध्ये रोग ॲक्टिव्ह होणार आहे किंवा जो काही तेल ॲक्टिव्ह होणार आहे, ज्या बुरशी ॲक्टिव्ह होणार आहेत त्या बुरशांना ते प्रतिकार करण्यासाठी झाडामध्ये जे आहे ही ताकद तयार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मॅंगनीज सल्फेट जे आहे ही प्रति झाड 10 ग्रॅम आव्हेना न्यूट्रीमिक्स सोबत द्यायचं आहे. आव्हेना न्यूट्रीमिक्स नसेल तर तुम्ही ते प्लेन जरी दिलं तरी हरकत नाही. त्यानंतर पुढच्या पाण्याला जे आहे मित्रांनो तुम्हाला 0050 ही एकरी साधारणतः 10 ग्रॅम तुम्हाला प्रति झाड 10 ग्रॅम हे पण द्यायचं आहे. यामुळे तुमच्या झाडाची जी आहे ही मजबूती वाढेल आणि रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासही यापासून तुम्हाला मदत मिळेल आणि जे काही बुरशा वगैरे ॲक्टिव्ह व्हायच्या आहेत त्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या झाडावरती किंवा फळावरती ज्या आहेत ह्या येणार नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्रिपचं हे ॲप्लिकेशन करायचं आहे आणि वरून आपल्याला स्प्रेचंही ॲप्लिकेशन करायचं आहे. यामध्ये आपल्याला अजून काय करता येईल आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. यानंतर आपल्याला अजून काय काय स्प्रे घ्यायचे आहेत, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळे स्प्रे आपण सांगू शकत नाही. तर सर्वप्रथम हेच स्प्रे घ्या. यानंतर आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा याच्याच पुढे काय स्प्रे घेतले पाहिजे ते आपण तुम्हाला सुचवणार आहात. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच धन्यवाद.